रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं वैभव शेट्टी या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा विषय खूप सुंदर आहे. आजचा विषय सुरेख आहे. आजचा जसा तुम्ही व्हिडिओ सुरू केलाय तसा शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा विषय आहे संत विषयक. मित्रांनो, खरं तर संत संप्रदायातील चळवळ, संतांनी सांगितलेले वचने आणि संतांनी सांगितलेलं कार्य आपण पुरेपूर फॉलो करतोय की नाही, पुरेपूर त्या मार्गाने चालतोय की नाही, खरंच आपण स्वतः तपासलं पाहिजे. संत संप्रदायाची ताकद ही एक वेगळीच ताकद आहे. खरं तर विचार करा तुम्ही, महाराष्ट्रातील संतांची चळवळ महाराष्ट्रातील संतभूमी म्हणून ओळखल्या जातो. जसं की काहीच दिवसामध्ये आपल्याकडे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. मुक्ताईंच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. असे अनेक संतांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे काही दिवसात. त्याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. ती चळवळ किती मोठी आहे. खरं तर तत्पूर्वी आपण संतांची माहिती, संतांना जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जे काही संतांनी प्रबोधन केले ते कोणत्या पद्धतीचं आहे, कशा पद्धतीचं आहे, याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. खरं तर संत संप्रदायाची माहिती, संत संप्रदायाची आघाडी ही प्रचंड मोठी आहे. ती संत संप्रदायाची ताकद नेमकी कशी आहे आपण खरंच तातडीने पाहणार आहोत. पण काही लोकांनी त्यांच्या अभंगाचा अर्थाचा अनर्थ काढून काहीतरी वेगळं प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. कृपया यांना माझे हात जोडून विनंती असेल, जे तुकोबारायांनी सांगितलं ते जगाला सांगण्याचा प्रयत्न करा. जे नामदेवांनी जगाला सांगण्याचा प्रयत्न केलं तेही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. समाजाचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीने. खरं तर जगद्गुरु तुकाराम महाराज शेतीविषयक सुंदर अभंग लिहितात. पण मला असं वाटतं की चक्क पूर्ण युट्यूब भरलेला आहे. याच्यावर कोणत्याही कीर्तनकारांनी अजून शेतीवर अभंग घेतलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. एवढंच नाही तर जगद्गुरु तुकाराम महाराजांची जर आपण चर्चा केली, जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल जर बोलण्याचा आपण प्रयत्न केला, तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जवळपास शेतीच्या बांधाविषयक बीजाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. बीज कधी लावावं, कसं लावावं, कधी पेरणी करावी, पेरणीला आधी महत्व द्या, असं सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याचे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत, ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. पूर्वी आपण हे आता थोडंसं त्याच्यावर बॅकग्राऊंडवर एक खरं नजर फिरूया. मग खरं तर संत नामदेव महाराजांनी सुद्धा सांगितलंय, संत सावता महाराजांनी सुद्धा सांगितलं. संत सावता महाराज म्हणतात की एका ठिकाणी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे, हे की नाही, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे. मी सगळ्यांना विठ्ठलाला, रुक्मिणीला या मळ्यामध्ये, कांदा मुळा भाजीमध्ये पाहतो. खरं तर हेच माझे विठ्ठल आहेत, हीच माती माझी विठ्ठल आहे. हे असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रबोधन त्यांनी केलेले आहेत. समाजामध्ये जागृत करणारे प्रबोधन त्यांनी केलेले आहेत. खरं तर जगद्गुरु तुकाराम महाराज, जसं नामदेव महाराज असतील, पूर्ण संत संप्रदायाची ताकद ही वेगळ्या पद्धतीची ताकद आहे. आणि ह्या ताकदीने खरं तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम केलं. संप्रदायांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. संतांनी स्वतःच्या भल्यासाठी एकही गोष्ट केली नाही, सगळं इतरांसाठी केलेलं आहे का नाही. जीवन स्वतःचं व्यतीत, संप्रदायासाठी जीवन स्वतःचं व्यतीत, समाजाला प्रबोधन करण्यामध्ये घालवलेलं आहे. ही ताकद संप्रदायाची आहे, ही पॉवर संप्रदायाची आहे. खरं तर आपण संप्रदाय ओळखून घेत्या वेळेस प्रत्यक्षात संप्रदाय ओळखून घेतला पाहिजे. त्याची महत्वाची मी स्ट्रॅटेजी सांगेन. सगळ्यात महत्वाचं संप्रदायाचं एक कौल आहे. आमचा वारकरी संप्रदाय, आपला वारकरी संप्रदाय, तुमचा वारकरी संप्रदाय, सगळ्यांचा महाराष्ट्रवासियांचा वारकरी संप्रदाय कधीच अंधश्रद्धा सांगत नाही. लक्षात घ्या, महत्वाचा विषय. अंधश्रद्धेला लात मारणारा वारकरी संप्रदाय, अंधश्रद्धेला पूजणारा वारकरी संप्रदाय नाही. संप्रदाय ऍक्सेप्ट वारकरी संप्रदाय करत नाही. नवस, बकर, कोंबड यासारखे दलिंदर धंदे करणं हे वारकरी संप्रदायाला मान्य नाही. हे जगद्गुरु तुकोबाराया मान्य करत नाही. संत नामदेव, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, कोणतेही संत ह्या असल्या दलिंदर गोष्टीला मान्यता देत नाहीत. ते कान खोलून बाबा ढोंग्यांनी ऐकलं पाहिजे. प्रबोधनकारांना माझी विनंती असेल, अशा कीर्तनकार किंवा असे कीर्तन करून समाजाला मातीत घालण्याचा प्रयत्न करू नये. कारण हे दलिंदर धंदे आज तुम्ही खेडेगावामध्ये बघा,
अनेक प्रकारच्या ठिकाणी बघा मासूम जीवाला मारल्या जातं, याचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात, कोण्याही जीवाचा नघडो मत्सर वरम सर्वेश्वर पूजनांचे. कोणत्याही जीवाचा मत्सर तुमच्याकडून घडला नाही पाहिजे, कोणत्याही जीवाला हानी नाही झाली पाहिजे, कोणत्याही जीवाला मारलं नाही पाहिजे. मी कणाकणामध्ये आहे असं ईश्वराने सांगितलंय, म्हणून कोणत्याही जीवाला मारायचं नाही. नवस घालते वेळेस कोणताही बकर, कोंबडा, माता, मासूम जीवाला मारायचं नाही. जसं तुम्ही हे कृत्य करता, हे कृत्य चुकीचं आहे. याने कोणाला शांती मिळत नाही, याने कोणाला काही लाभत नाही. माझे हात जोडून सगळ्यांना विनंती असेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांना अंकुर विषयात काहीतरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहिलेल्या आहेत. आपण त्याचा पुराव्यासहित पाहूया. शेतीविषयक तुकोबारायांचा अभंग आहे, खूप महत्वपूर्ण आहे. तुकोबाराय म्हणतात, बीज न पेरावे खडकी, बीज न पेरावे खडकी, ओल नाही ज्याच्या बुडकी, शुद्ध कसुनी पाहावे वरीला रंग न भुलावे, तुका म्हणे घ्यावे जया नये तुटीते. बघा किती सुंदर वर्णन, किती सुंदर विवेचन तुकोबारायाने सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात, खडकरावर बी पेरू नये. खडकडावर जर बी पेरलं की त्यांचा अंकुरण्याची कॅपॅसिटी खूप कमी असते, ते उगवत नाही. आणि जरी उगवलं तरी उत्पन्न जास्त होत नाही, अशी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. मग पुढे खूप सुंदर म्हणतात, खरकडी पेरणी केल्याने बीज अंकुराची शक्यता कमी होते, या उत्पन्न सुद्धा कमी होत असतं. कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी शुद्धता तपासूनच स्वीकारावी. उगच कोणाचाही वरचा रंग बघून बाह्य रूपाला भुलून फसू नये. संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा वाव असतो. जसं की सल्ला देतं की अशीच वस्तू गोष्ट स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये कोणतंही कमतरता नाही आणि ज्यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही, अशी गोष्ट तुम्ही स्वीकारली पाहिजे. बघा जगद्गुरु तुकोबारायांनी किती सविस्तर मांडणी शेती एक विषय लिहिलेली. खरं तर खडकाळ जमिनीवर तुम्ही जर बीज पेरण्याचं काम केलं तर तिथं ते धान्यही जास्त पद्धतीने तुम्हाला उत्पन्नही होणार नाही आणि ते कधी कधी वाया सुद्धा जाऊ शकतं. म्हणून विचार करून पेरणी आपण केली पाहिजे. याच्या पलीकडे आपण म्हणतो ना की आभाळ आले पाऊस पडणार आहे, की उगाच सहज त्या रंगाला भुलून आपण जर ते कृत्य केलं तर ते चुकीचं ठरू शकतो. म्हणून विचारपूर्वक अभ्यासपूर्वकच पेरणी करताना आपण त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. त्याच्यावर एक खरं तर संशोधन करूनच आपण समोरचा पाऊल टाकला पाहिजे. आणि जे प्रश्न आपल्याला सुद्धा आईविषयी सुंदर वर्णन करतात. जसं की महिलांना खूप जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्राधान्य दिलं आहे. एक आई विषय काय असते, ताकद काय असते. खरं तर तुम्ही बघा त्यांचे अभंग सुद्धा आहेत. ते म्हणतात, आपुलिया हिता जोहसे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कारण कुळामध्ये अगोदर कन्या जन्माला आली पाहिजे, नंतर पुरुष जन्माला आला पाहिजे, हे प्राधान्य जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलंय. एवढंच नाही तर स्त्रियांची अपरंपार ताकद आहे. आईविषयी सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. जसं की लेकुराचे हित वाये माहुलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनपैती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लेकराच्या हितासाठी आई सदैव तत्पर असते. आई मुलावर कोणत्याही लाभाशिवाय प्रेम करीत असते. व कोणताही लाभ आईला नसतो, त्याच्यामधून कोणताही फायदा नसतो, तरी आई लेकरावर प्रेम करत असते. पण याच्या पलीकडे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की खरंच जे लेकर आई कोणत्याही लाभाशिवाय, आई कोणताही लोभ त्यांच्याकडून मिळत नाही, तरी लेकराला एवढं प्रेम करते, अपरंपार लेकराला जपते. पण खरंच मोठ्यापणी लेकर आईला त्याविषयी काही वेगळी पद्धत निर्माण करून देतात का, असं बऱ्याचदा प्रश्न आपल्याला पडतोच. मित्रांनो, आता अनेकदा अशा गोष्टी ज्या आईनं जन्म दिला आहे त्या आईला आपण छेडछाड करण्याचं काम अद्याप आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. वृद्धाश्रमाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ती आपण कुठे ना कुठे कमी केली पाहिजे, ते बंद केली पाहिजे. याच्यावर आपण खरंच मंथन केलं पाहिजे. एक पवित्र विषय, एक चांगली पद्धत सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर एक विषयाची पद्धत म्हणजे निष्ठुरपणा अति यातना असते, असं जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात. त्याबद्दल सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आहेत. तुकोबाराय म्हणतात, अणिकांच्या कापिती माना, निष्ठपणा पार नाही, करी ते बेटे उसनावरी, यमपुरी भोगावया. सेंदराचे दैवत केले, नवस बोले तयासे, तुका म्हणीचा अतिशय पोरी, खोटीता एरे अंगी दुखे.
जे काही खोंडिता एरे अंगी दुखे, शेवटचा शब्द आहे. खरं तर मी याच्यापूर्वी सुद्धा मी सुरू जसा व्हिडिओ केला त्यावेळेसच तुम्हाला सांगितलं, माझ्या जगद्गुरु तुकोबाराय यांनी अर्थात माझ्या पूर्ण वारकरी संप्रदायातील संतांनी असे काही फालतू धंदे मांडले नाहीत की अंधश्रद्धा असेल, की जसं की कोणाला उठलं की देव म्हणणं असेल, किंवा कोणत्याही पद्धतीला होकार देऊन स्वतःला संपवण्याच्या काही पद्धती असतील, अंधश्रद्धेच्या पद्धती, हे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी मांडलेले आहेत. खूप सुंदर अभंग आहे, त्याचं विश्लेषण करतोय. ते म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या मानात सुद्धा कापण्यास तयार असतात. त्यांच्या निष्ठुरपणाला सीमाच नसते. उसनवारी, व्याज, व्यवहारी अशी पापकृत्य करणारे लोक अखेर यमपुरीच्या यातनाची भोगतात. अशीच लोक इतर भीतीपोटी दगडाला शेंदूर भासून देव बनवतात बघा, व त्याला नवस सायसा करतात. तुकोबाराय म्हणतात की दुसऱ्याला त्रास देणारे पोरे रात्री अंग दुखते म्हणून रडतात. त्याचप्रमाणे स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना दुःख देणारे लोक शेवटी दुःखच भोगतात. किती वाटतं ना, कठीण आहे, विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे असे चोरटे धंदे करतात असे लोक भिव वाटतं म्हणून एका दगडाला सिंदूर वाचून देव म्हणतात. विनाकारण त्याच्यावर नवस करतात, मला हे मिळेल, मला ते मिळेल. आपल्याकडे सध्या चाललंय, याच्यावर सुद्धा एक सुरेख अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. जे लोक म्हणतात ना, हे खाल्ल्याने मूलबाळ होईल, ते खाल्ल्याने मूळ, आपल्या दलिंदर महाराष्ट्रामध्ये तर तसे लोक खूप आहेत की हे खाल्ल्याने, हे फळ खाल्ल्याने मूळबाळ होईल, ते फळ खाल्ल्याने मूळबाळ होईल. अरे काय धंदे लावले. संतांना जर असं जोपासा. संत म्हणतात, संतांनी सांगितलेलं आहे की जी पद्धत जोपासता येते ती पद्धत जोपासण्याचा प्रयत्न करा. फालतू गोष्टीच्या नादी लागू नका. आलं का लक्षात? खरं तर जे काही नवसाने मूलबाळ होतं याच्यावर तर सगळ्यात मोठी घाणेरडी गोष्ट आहे. खरं तर आपण याचा विचार करूया, कोणताही बाबा ढोंग्या जर असं सांगत असेल तर आधी त्याच्या कानाखाली मारा. हॉस्पिटलला जा मित्रांनो, एक डॉक्टरांशी चर्चा करा. आपण स्वतः कुठे आहोत याचा थोडासा विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय खरं तर त्याच्याविषयी सुद्धा मांडणी करतात की खरं तर पवित्राचा जो विचार आहे ते पवित्र विचार कसा मांडावा. खरं तर हे नवस जे आहे, एक कुठलीही गोष्ट जगद्गुरु तुकोबारायांनी मांडलेली नाही. ही पद्धत व्यवस्थित समजून घ्या, आणि जी पद्धत समजून घेता येत नाही ते खरं तर संप्रदायांची पुस्तकं वाचून पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करा. खरं तर नवस, ते विनाकारण बकरी कोंबड्याला मारणं हे अवघड आहे. खरं तर नवसाने मूलबाळ होत नसतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. नवसाने जर मूलबाळ होत असेल तर नवरा करण्याची गरज नाही, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. खरं तर ही गोष्ट आपण जाणली पाहिजे, ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे. अनेक संतांच्या सवचने आहेत, आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर सुद्धा करा. धन्यवाद.